5 असे काहीतरी पूर्ण देश आहेत. तर त्यांचा अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी. आणि अभ्यास केल्याच्या नंतर अभ्यास कळतो का? का इटभट्टी कळती का ऊसतोडी? काय समजतं? अभ्यास कळतो का? हा, अभ्यास केला आणि त्यांनी पाहिलं तर प्रत्येक देशामध्ये एक आदिवासींना एक वेगळं स्थान दिलेलं होतं. म्हणजे कसं की भारतामध्ये प्रत्येक जण चालक होऊ शकतो. जर हे तुमचा तालुका असतं, आता हे अंचडे गाव आहे, कोणत्या तालुक्यात येतं, काय जिल्ह्यात, ठीक आहे धुळे जिल्ह्यात येतं, पण हे अंचडे गावचा जे मतदारसंघ आहे त्याच्या सरपंचापासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, जेवढ्या पण पद्धतीने आमदार, खासदार जेवढे लोक झालेत का, यांना अधिकार दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी ह्या भारत देशाचा चालक होण्याचे. पण त्याच्यामध्ये अनुसूची 5 आणि अनुसूची 6 मध्ये नमूद करून ठेवलं की या भारत देशाचा मालक फक्त आदिवासीच राहणार. या भारत देशाचा मालक फक्त आदिवासीच राहणार. थोडंसं जर जे काही आडवे जातात ना आपल्याला, त्या लोकांनी थोडी अनुसूची 5 आणि अनुसूची 6 वाचून घ्यावी. की जेवढे पण तुम्ही कायदे वगैरे वापरता ना, तर ते कायदे म्हणजे लेकरं आहेत. संविधान हा तुमचा बाप आहे, त्या कायद्यांचा बाप संविधान आहे ना. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. आणि मी या ठिकाणी त्यांच्यासाठी नाही आलेलो, मी या ठिकाणी तुमचं डोकं घासण्यासाठी आलेलो आहे. शॅम्पू टाकला तर केस धुतले जाते आणि माझे शब्द तुमच्या कानावर पडले तर मेंदू घासला जाईल, मेंदू. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, संविधान काय म्हणतं? संविधान हे म्हणतं ज्या ठिकाणी आदिवासी समाज वास्तव्य करतो, ते एक घर असो, हे अंचडे गाव आहे, या ठिकाणी आदिवासी भिल समाज राहतो, तो त्या ठिकाणी राहत असन तर त्या ठिकाणी एक घर असो, 2 घर असो, 3 घर असो, 5 घर असो, 10 घर असो, तो शासकीय जागेत राहत असो, गावठाणावर राहत असो, तो फॉरेस्टमध्ये राहत असो, त्या ठिकाणी त्याची स्वयंशासित ग्रामपंचायत चालते. म्हणजे तुमच्या गावची जर ग्रामपंचायत जरी असेल का, तर आदिवासींची सेपरेट ग्रामसभा ही सेपरेट असते. त्या ठिकाणी त्या ग्रामसभेत किंवा त्या आदिवासींच्या एरियात जायचं असेल तर त्या गावच्या सरपंचाला पण विचारावं लागतं. हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, स्वयंशासित ग्रामसभा म्हणजे आदिवासींची. या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तुमच्या सरपंचाला तुमच्या गावात यायचं असेल तर विचारपूस करून यावं लागतं. तुमच्या शेजारी किंवा गल्लीमध्ये एखादा व्यवसाय टाकायचा असेल, उद्योगधंदा टाकायचा असेल, दारूची दुकान टाकायची असेल, काही गोष्टी करायच्या असतील तर तुमची परमिशन लागते. मग तुम्ही बाहेरच्या लोकांना तुमच्या इथे येताना विचारलं का की तुम्ही आमच्या आदिवासी एरियामध्ये आलात तर परमिशन काही घेऊन आलात का? विचारलं का? विचारायला शिका. नसता तुमच्या मानीवर पाय आणि डोळे बाहेर काढले जाते. जे की आपला टंटेमा बिल दुसऱ्या बरोबर करायचं ते आता आपल्या बरोबर होईल. आलं लक्षात? प्रश्न विचारायला शिका. आता मला आपल्या शाखेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी मला ग्रामपंचायतचे ते PTR दाखवला. त्याच्यावर काय नोंद आहे की या ठिकाणी एकलव्य वगैरे त्या ठिकाणी, आणि मी या ठिकाणी क्लिअर करून देतो डिपार्टमेंटला, मी या ठिकाणी एकलव्यांच्या मूर्तीच्या साठी आलेलोच नाही, कारण मूर्ती ऑलरेडी बसलेली आहे. काय म्हणतो? काय झालेली मूर्ती? काय झालेली मूर्ती? काय झालेली आहे? म्हणजे मूर्ती बसलेली आहे. मी कशाला आलोय? शाखा स्थापनेला आलो. माझा काय दोष बरं त्याच्यामध्ये? गरीब सूर्यकांत पवारला का धमक्या? आधीच तर मी भरपूर घाबरतो, म्हणजे घाबरतो मी. हायकोर्ट मध्ये पाय घासू घासू परेशान झालोय. डिस्ट्रिक्ट कोर्ट बीड मध्ये पण पाय माझे सगळे बुट महिनाभर जात नाहीत मला, वर खाली जाऊस तर. ही माझी अवस्था. आणि त्याच्यानंतर जर मला जर पुन्हा परेशानी होत असेल तर मग हे कुणासाठी चांगलं नाही. बरोबर का? त्याच्या पण पुढे सांगतो, अनुसूची 5 आणि अनुसूची 6 काय म्हणते मी सांगत नाही. गुगलवर टाका, अनुसूची 5-6 वाचा. त्या पद्धतीने कानून कायदा चालत राहतो.
कारण तुम्ही आत्ताचे कलेक्टरचे GR दाखविता ना, रोज GR बदलतात ना, कलेक्टरचे GR कुणाचे GR बदलतात, पण बाप कधी कुणाचा बदलत नसतो. बाप म्हणजे संविधान. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या गावामध्ये मी कशाला आलोय? शाखा ओपनिंग साठी आलो. आणि तुम्ही आधी काय केलंय? मग तुम्ही ते पुतळा स्वतः हात लावून उचलणार का? का बरं? जेल मध्ये गेलात तर? अरे यार, लेच अवघड आहे. काय तुम्ही तर माझं डोकं बंद करून टाकलं. बर बर बर, अजून मी काय सांगत होतो? आपण कुणाची औलाद आहेत? चला ठीक आहे, परत एक बार, आपण कुणाची औलाद आहेत? क्या बात. पण दम नाही आवाजात. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कायदा सगळ्याला बरोबर असतो, बरोबर आहे, पण वकिलासाठी नवीन जजमेंट आलेले आहेत. जर एखाद्या वकिलावर जर कारवाई करायची असेल तर CGM याची परमिशन घ्यावी लागते. चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, माहिती आहे का तुम्हाला? कोर्टाची, हो कोर्टाची, तुमच्यासाठी कायच करावं, अवघड झालं वातावरण सगळं. तर मी कुठं होतो? अनुसूची 5 आणि अनुसूची 6 जेलमध्ये जायची तयारी आहे का? कामून जाता? ऑलरेडी ते नोंद आहे ना आपल्या पुतळ्याची त्या ठिकाणी, एकलव्य पुतळ्याची. अहो पण जर त्याच्यात नोंद आहे, ती जर तुम्हाला ग्रामपंचायत स्वतः म्हणते की तुम्ही त्या ठिकाणी अधिकारी आहेत, मग अडचण काय? जर तेच प्रकरण जर मी कोर्टामध्ये घेऊन गेलो आणि तेच प्रकरण मी जर हायकोर्टामध्ये घेऊन गेलो तर नोकऱ्या कुणाच्या उतरत्यान? अरे SP साहेबाला त्रास देऊ नका, SP साहेब चांगले असते, SP साहेब चांगले असते. आपण काय करायचं, एक लिगल पद्धत राहते कोणती पण, की आदिवासी ज्या ठिकाणी वास्तव्य करतो, आदिवासी ज्या ठिकाणी राहतो, तिथं त्याचा काय असतो? स्वयंशासन असतं. काय असतं? हे संविधानात लिहिलेलं आहे. हे मी तुम्हाला सांगायलो, तुम्हाला कोणाला सांगायचंय? नाही हो, सगळ्याला सांगा ना. तुम्ही एकाच्या मागे काहून लागता? ते बिचारे काय असते, जे गव्हर्नमेंट राहतं. आता मी स्वतःहून डिपार्टमेंट मध्ये आहे. माझी स्वतः बहीण हे जे आहे ना, ट्रॅफिक इन्चार्ज आहे बीड या ठिकाणी. तर मला त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीमध्ये नोकऱ्या सुचवल्या जातात. काय सुचवल्या जातात? नोकऱ्या. तिचे CCTNS जे तिचे पेंडिंग काही गुन्हे आहेत का, मी स्वतः SP ऑफिसमध्ये जाऊन 10 ते 15 दिवस मी भरत होतो CCTV. त्यामुळे मला ते सगळं पाठ झालंय. CCTNS वगैरे गुन्हे कसे दाखल करायचे, काय कसं असतं, पळवाटा कशा असतात, कसं जप्ती, घटना बिटना, MO IO BO सगळे पाठ झाले. मग हे मला हाताळण्यासाठी कोणता हात लावा लागतो? डावा हात. उजव्या हाताची तर गरज पण पडत नाही. डाव्या हाताच्या मळासारखी ती गोष्ट झाली. मग त्याच्यामुळे मला ह्याच्याबद्दल काही वाटत नाही. आणि 15 वर्षापासून जे सामाजिक काम करत आलोय का, त्यावेळेसपासून झालंय काय माझ्या बरोबर माहिती आहे का? भरपूर वेळ जेलमध्ये गेलोय, दगडफेकमध्ये जेलमध्ये गेलोय, किती 2-2, 3-3 दिवस मी जेलमध्ये राहिलेलो आहे. त्याच्यामुळे तिथं मच्छर जे चावतात का, ते सुद्धा माझ्या ओळखीचे झालेले. सांगायचं म्हणजे अशा काही गोष्टी असतात, त्या माहिती असणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी प्रशासन ह्याची रिस्पेक्ट ठेवायची. काय? कारण आपल्याला अधिकार दिलेत. आपण कोण आहेत? मालक आहेत ना. तर आपण चालकाची रिस्पेक्ट करायची. जे चालक आहेत का, मग ते डिपार्टमेंट असो, तहसील ऑफिस असो, जे पण डिपार्टमेंट आहे, सगळ्याची आपण रिस्पेक्ट ठेवायची, इज्जत करायची. पण जो चुकीचा वागन त्याला घरीच पाठवायचं. कुठं? घरी. आताच्या घडीला विषय काय आहे की या ठिकाणी अंचडे गाव आहे. आता या गावामधले चालक कुणी पण राहू द्या, मालक कोण आहे? मग जर डिपार्टमेंट तुमच्याकडे आलं तर त्यांची एक आवक जावक वही असती. त्या ठिकाणी त्यांनी काही नोंदी वगैरे केल्या असतात का, की आम्ही एखादा पुतळा वगैरे काढायला चाललोत किंवा पुतळा उठवायला चाललोत, केला असेल ना? तुम्ही कधी विचारलं का त्यांना? नाही. बरं, तुमचं हे काढण्यासाठी जर आले ते काही आदेश वगैरे घेतला असेल, डिपार्टमेंट त्यांचं सेपरेट डिपार्टमेंट असतं, त्याला आदेशित करतं ही गोष्ट तुम्हाला करायची. तो काय आदेश काढला का? त्यांनी विचारलं का तुम्ही? काय यार, आदिवासी हेच आडण येतं. आपण काय प्रश्नच विचारित नाही. बरं ठीक आहे, हे पण झालं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट,
अंचडे गावात मी बीड सारख्या ठिकाणी येऊन आलोय, म्हणजे वकील हा आलेला आहे तुमच्यापाशी, तर एवढीच गोष्ट मी तुम्हाला जे सांगितलं तर तुमच्या लक्षात बसल्या का की आपण आदिवासी आहोत, या देशाचे मालक चालक पेक्षा मालक मोठा असतो, बरोबर आहे का? हे भारत देश स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणतं 2011चं जजमेंट आहे. काय म्हणतं, कुणी कुणी काय म्हणतं की भारत देशावर आदिवासी बसलेला आहे, राहतोय. अरे आम्ही काय म्हणतो की आदिवासीच्या जागेवर भारत बसलेला आहे, बरोबर का? आदिवासी आधीचे नंतर बाकीचे, आदिवासी आधीचे नंतर आदिवासी आधीचे नंतर आवाजातच दम नाही काय. लक्षात घ्या, आपल्याला कुणाला त्रास द्यायची गरज नाही, पण जो इथून पुढं तुमच्या गावामध्ये गल्लीमध्ये कुठं पण तुमच्या ग्रामपंचायतचे जरी अधिकारी असतील, चांगले असो वाईट असो, तुमच्या वाड्या वस्त्यात तुमच्या ठिकाणी जिथं तुम्ही वास्तव्य करतात राहतात तिथं जर काही करायचं असेल त्या ग्रामपंचायतला सुद्धा परमिशन घ्यावा लागते, बरं का? ते सांगून द्या तुमच्या ग्रामपंचायतला. ज्या वेळेस एखादा अधिकारी, ते एखादा ग्रामसेवक असो, तो एखादा तहसीलचा ऑफिस असो, तो महसूलचा अधिकारी असो, किंवा जे पण कलेक्टरचा माणूस असो, कुणी तुमच्या ठिकाणी जर त्याला काही बदल करायचा असेल, काही जर जागा घेऊन काम चालू करायचं असेल तर तुमची एक ग्रामसभा त्याची एक परमिशन घ्यावी लागती. ती परमिशन जर घेतली नाही तर काय होतं माहिती आहे का? ग्रामपंचायत बरखास्त. जर ते तहसीलदारचा आदेश असेल, तहसीलदार सस्पेंड. जर त्याच्यामध्ये कलेक्टर इन्व्हॉल्व असेल तर त्या कलेक्टरनी त्या पद्धतीने काही चुकीचं काम केलं, काय म्हणतोय, कलेक्टर निलंबित. गुन्हे घडलेले आहेत, जर वाटलं डिपार्टमेंटला तर मी ते सविस्तर पद्धतीने देऊ पण शकतो, कारण माझं कामच आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, 2 महिन्याला बूट भरला लागतो, 1 महिन्याला बूट भरला लागते, त्याच्यातच पाय गेलेत माझे घासवत. तर तुमच्या सगळ्याला सांगतोय, मी इथं कशाला आलोय, शाखा ओपनिंगला. तुमची काय इच्छा वगैरे आहे का ते एकलव्यांची मी पूजा करा, वाटते का तुम्हाला? पूजा करू का? तुमची परमिशन आहे का? मग अशी तुमची परमिशनच घेऊन ज्यांनी इथं यायचं ना, ते तुमची परमिशनच घेऊन यायचं आणि तुमची परमिशन घेऊनच जायचं. हा आदिवासींचा इतिहास आहे. आता थोडं कानून कायद्याकडे वळू. सगळ्या मिळून 23 कलम आहेत ॲट्रॉसिटी ऍक्टच्या. किती कलम आहेत? आपल्याला एकच माहित, तो समोरून उन्हा त्यांनी मला भिलटे आखना, ॲट्रॉसिटी त्याच्यावर दाखल करा. अरे बाबा, आपल्या भिलातल्या बाईला एखाद्यानं छेडछाड करणं त्याने वेगळी केस असं. जर आपल्या बाईवर जर एखाद्याने अतिप्रसंग करणं, बलात्कार करण्याचा प्रयत्न करणं त्याने वेगळी प्रकरण असतं. म्हणजे फरक कसा आहे माहिती आहे का? जर आपण आपल्या पद्धतीमध्ये काम करायला लागलो, त्या ॲट्रॉसिटीच्या सगळ्या कलम 23 आहेत ना, आपल्या दारात कुणी घाण टाकली, आपल्याला कुणी जमिनीवर आपल्या जागेवर येऊन कुणी अतिक्रमण केलं, कुणी आपल्या पोलीस नोकरदार असो किंवा डिपार्टमेंटच्या माणसाला त्रास दिला, निवडणुकीला कुणी ह्याला मतदान करू, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कलम आहेत. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कलम काय माहिती आहे का? या ठिकाणी जर तुम्ही हे जे आदिवासी समाजाचे लोक आहेत का, तुम्ही कधी पोलीस स्टेशनला जाता का? पोलीस स्टेशनला जाता का तुम्ही मार खाल्ला तर? नाही जात होते. नाही जात. म्हणजे तुम्ही मारत देता का नुसते? मार खाता का मार देता? मार खाता ते, मार खाता. खाता आणि पोलीस स्टेशनला पण जात नाही. अरे यार, मी कोणत्या गावात आलोय? कुठानाच या. अरे बाबा, मार खाल्ला, मार जर खाल्ला एखाद्या बाबा पोलीस स्टेशनला जाता का? साहेब मला मारलंय. नाही जात ना. नाही जात. मग जबाब बोलना पडी ना. अहो लढा जर ना ते जातच नाही का पोलीस स्टेशनला. झालं, शांती झाला, शांती झाला. आता पुढचा प्रश्न तुम्हाला जे सांगतो, जर पोलीस स्टेशनला तुम्ही गेलात, मला तर वाटतं मला जावं लागतं पोलीस स्टेशनला, ते जातच नाहीत म्हणलं. चला ठीक आहे, पुढचं. जर तुम्ही पोलीस स्टेशनला जर गेलात तर त्या ठिकाणी काय होतं माहितीये का? तुम्हाला कसं बोललं जातं, हे भाडगाव तिकडे बस का? तर आम्ही कपडे खराब घालतो, तुम्हाला टाईट कॉलर वाले लोक लागतात,
या बसा साहेब. काय या बसा साहेब, बरोबर का? आता पोलीस स्टेशनला जात नाही तुम्हाला कसं माहिती बरं? काय माणसं आहेत. असं वाटायला लागलं लगेच पळून जावं इथून. चुकीचं आहे का नाही? पोलीस स्टेशनला गेला तर काय बस तिथं, कारण त्याच्या अगोदर कुणाचा तरी फोन गेलेला असतो तिथं, साहेब आपल्या माणसाने मारलंय, हात लावायचा नाही. साहेब म्हणते ठीक आहे साहेब, कुठं भेटायचं? संपला विषय. मग विषय राहिला. हे वाईट डिपार्टमेंटचे अधिकारी बघतो, चांगले पण चांगले बघा, 90% चांगले आहेत आणि 10% खराब आहेत. मग ते 10% लोकांना राग आला तरी हरकत नाही, उडत जाऊ. 10% वाईट आहेत, मग त्या लोकांना लागल. हा, आता या पुढची गोष्ट, त्याच्या पुढची गोष्ट, तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात, FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, म्हणजे तुम्ही ज्या टायमाला तिथं जाता गेल्या गेल्या ती तक्रार घेणं बंधनकारक आहे. जो CCTV नेतलाय किंवा जो तुमच्या भागातला जो अधिकारी आहे त्यांनी, जर तुम्ही गेल्यापासून तुम्ही तक्रार देऊन सुद्धा तुम्ही CCTV कॅमेऱ्यात येऊन जर तुमची तक्रार घेतली जात नसन, तक्रार घेतली जात नसन तर काहीच करायचं नाही. साहेबाला मला तक्रार घेता, साहेब म्हणते जा काय करायचे कर. जर तुमच्यावर अन्याय अत्याचार करणारा कोणत्या का जातीचा, हलक्या जातीचा असो, मधल्या जातीचा असो, भारी जातीचा असो, तरी फरक पडत नाही. तिथं जाणे, साहेब माझ्यावर अन्याय अत्याचार झाला, तक्रार घ्या. ते म्हणतात घेत नाही, जा तुला काय करायचं कर. डायरेक्ट दवाखान्यात जायचं, ॲडमिट व्हायचं, बरोबर. जर MLC साठी जर प्रथमोपचार पोलिसांनी नाही दिलं तर आपले नानाभाऊ मोरे, त्यांना काल पोलीसवाले उचलीत होते, आहे का नाही बरं अन्याय नाना मोरे? बरं अन्याय आहे का नाही बरं? आता अन्याय अत्याचार नाही केला पाहिजे. तसं जर असेल तर मग आपल्याला मला वाटतंय सेपरेट पोलीस स्टेशनची मागणी पण करता येते, आपल्याला करावं लागणार आहे की आमच्यासाठी सेपरेट पोलीस अधिकारी द्या आदिवासींना. असं नाना मोरे तसं काय असं ना, घाबरायचं नाही, कानून कायदे स्ट्रॉंग आहेत आपल्या आदिवासींचे. हां, कुठपर्यंत होतो मी कुठपर्यंत होतो विसरलोय. अरे खरंच विसरलोय मी कुठपर्यंत होतो बोलता बोलता. गजनी पिक्चर लय बार बघितलाय मी, त्याच्यामुळे मला अडचणी आलेल्या आहेत. काय सांगतो, या सगळ्या अडचणीच माझ्या गजनी पिक्चरमुळे आहेत. हा, सगळ्यात हुशार माणूस जे आहे ते दवाखाना, सगळ्यात जास्त दवाखान्यात ते माणूस जातो काय, सगळ्यात जास्त दवाखान्यात जाणारा माणूस. तर त्या ठिकाणी गेलात, ॲडमिट होणे आणि त्या ठिकाणी डॉक्टरला सांगायचं की आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी, पण ह्या लोकांनी आमची तक्रार सांगायची गरज नाही, ॲडमिट होऊन जा फक्त. आणि नियम काय सांगतो, तुम्हाला आज हाणमार झाली, तुम्ही 10 दिवस जरी ॲडमिट असलात तरी पण तुम्हाला आजच मारहाण झालेली या पद्धतीने डिपार्टमेंट गुन्हा दाखल करू शकतं. आणि त्या ठिकाणी तक्रार तशी द्यायची नाही. आता ज्या ठिकाणी तुम्हाला डिपार्टमेंट परेशान करतं ना, तर तक्रार कशी द्यायची, मी या लोकांच्या विरोधामध्ये तक्रार देण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी डिपार्टमेंटच्या अधिकारी त्यांचं NACL जे असो ते नाव घ्यायचं आणि त्याच्यामध्ये उल्लेख काय करायचा, यांनी माझी जाणीवपूर्वक समोरच्या व्यक्तीबरोबर हात मिळवणी करून, तडजोड करून, जे जे तुम्हाला म्हणायचंय की टेबला खालून, टेबलावरून, गच्ची मागून, बिल्डिंगच्या पाठीमागं, बाथरूममध्ये जाऊन, बाथरूमच्या पलीकड हात मिळवणी करून काय त्यांच्या ते तडजोड झाली का, ते झालेलं आहे. त्याच्यामुळं माझे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटी कलम 4, जर समोरचा माणूस जर आदिवासी समाजाचा असेल त्याची तुमची तक्रार घेत नाही तर ॲट्रॉसिटीचे कलम सेपरेट अधिकाऱ्यांसाठी 4 आहे. त्या ठिकाणी जे लोक तुमच्यावर अन्याय अत्याचार करतात ते हलक्या जातीचे राहू द्या, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी जरी नाही झाली, समोरचा जो अधिकारी आहे त्याच्यावर ॲट्रॉसिटी 4 नुसार ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होतो आणि हा बिचारा 6 महिन्यासाठी निलंबित होतो. सिंपल गोष्टी आहेत, बरोबर. कोण आहे तुम्ही? तिथं आमचंच वासना चालू आहे. मालक लक्षात घ्या, ज्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, महात्मा फुलेचं वाक्य, गुलामाला गुलामीची जोपर्यंत चाहूल लागत नाही, गुलामाला गुलामीची जोपर्यंत कळत नाही की तो गुलाम आहे, तोपर्यंत अन्याय होणारच. पण ज्या टायमाला आपल्यातला टंट्या मामा, उमाजी नाईक, ख्वाजा नाईक, बिरसा मुंडा ज्यावेळेस जागे होते
अरे त्या गोऱ्या इंग्रजाला आम्ही सोडणार, तुमच्यासारख्या काळ्या इंग्रजाला आम्ही काय सोडणार? अरे इतिहास वाचलं पाहिजे. ज्या टायमाला स्वातंत्र्य मिळालं भारताला, त्या टायमाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्या टायमाला इंग्रज भारत सोडून गेले का 15 ऑगस्ट 1947 ला, ज्या टायमाला इंग्रजांनी इथून पलायन केलं, पहिलं परिपत्र काढलं त्या ठिकाणी, वाचन करा तुम्ही. आणि त्या ठिकाणी उल्लेख काय केला की आम्ही भारताला अजून 100 वर्ष भारतावर राज्य केलं असतं, पण आम्ही जोपर्यंत राजमहालात राहिलो, शहरावर राज्य केले, तोपर्यंत आम्ही व्यवस्थित राहिलो. पण ज्या टायमाला आम्ही जंगलात पाऊल ठेवला की आमचा पाय तुटला. आम्ही ज्या टायमाला आम्ही एखाद्या बाईकडे किंवा आदिवासीच्या जमीन जंगलकडे नजर टाकली की त्यांनी आमचे टंट्या मामांनी डोळे बाहेर काढले. ज्या टायमाला वेळ आली त्या टायमाला बिरसा मुंडेच्या अनुयायींनी पुरेचे पुरे आमचे हातपाय कापून आम्हाला फेकलंच. अरे हे आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, तुम्हाला समजलं पाहिजे. सगळ्यात जास्त जर इतिहासामध्ये नरसंहार केला असेल तर तुम्ही इतिहास वाचा ना. तुम्ही इकडे काय लक्ष देता? अरे अरे इथं हे बसलंय, तिथं ते बसलंय, इथं ह्या गोष्टी. अरे आदिवासींचा इतिहास आहे, जल जमीन जंगलवरती राहून शिकार करून आपली उपजीविका आम्ही भोगलेली आहे. आम्हाला मजबूर नका करू तुमची शिकार करण्यासाठी. आम्ही जर शिकार करायला लागलो ठीक आहे, आता आम्हाला त्रास देतात तुम्ही, थोडा डिपार्टमेंटचा वगैरे त्रास होतात. पण जर हायकोर्टापासून नोटीस आणि समन्स चालू झाल्याच्या नंतर मग बायका लेकराला भेटणं मुश्किल होऊन जाईल. बायका लेकराला, कारण तुमचे मला नियम पण भरपूर मध्ये. एक बार जर तुम्ही निलंबित जरी झालात तर तुमची अर्धी पगार चालू होती. मग खाणार काय आणि काय करणार काय, अडचण आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित राहा. तुम्ही खुश, आम्ही खुश, बरोबर का? आपण कोण आहेत? मालक. लय लवकर सुधारले इकडचे लोक. मस्त. अजून मला ऐकायचं का? बोर झाले? ऐका ना सर. अजून ऐकायचंय? अरे यार माझं पेट्रोल तर संपलं होतं. हा बर, मला इथं बसलेल्या पैकी सांगा की आपण आदिवासी आहेत ना, त्या टायमाला 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं का? त्या टायमाला आपल्या आदिवासीचे दऱ्या खोऱ्यात जंगलात राहायचे का? त्या टायमाला आपल्याला एवढा आनंद वाटला, एवढा आनंद वाटला. आपण या इंग्रजाला पाडीत. आता भारत देश कुणाना असा कुणाना दमच नाही तुम्ही आवाज हा बरं कुणाना असं मग हाय घमंड आपल्याला. आणि त्या टाइमला आपला रेकॉर्ड कसा मराठी बिल भाषा बाहेर निघत. कारण ह्यांना ती भाषा सगळती नाही, ती आपली बिल भाषा तर आपण तर बोलतच ना. हा तर झालं काय, आपला माणूस आदिवासी समाजाचे एक माणूस ज्या टायमाला गावात जायचा, एखाद्या 2 पोरं जरी गेले तर खिडक्या दरवाजे लागले जायचे. कुठले? त्या गावातले. म्हणजे एवढी शक्तिशाली आपली लोक दरवाजे खिडक्या लावायचे. काय बाबा ते आदिवासी दोघ आले, ते नाना भाऊ आले, ते रघु आले, हे दरवाजा लावून घ्या, असा अवस्था होती. मग सगळ्यांना प्रश्न पडला, अरे बापरे हे अंग्रेज सर गेलं भारतातून, करू घ्या तुमचं पटपट. काय समोर फिरल्यावर पुन्हा विसरून तुम्हाला परत विचारेल मी काय मी ह्या पेट्रोल बद्दल बोलत होतो बरं का, पाण्याच्या. तुम्हाला दुसरं पेट्रोल वाटेल. आता सांगतोय, गैरसमज करू नका. कोणतं पेट्रोल? पाणी म्हणत होतो मी, तुम्हाला वाटन दुसरं. एक बाटली पोळी त्यासाठी बरं का, तुमच्या लक्षात आलं का? मला वाटतंय भरपूर झालं माझं बोलणं. आता मी निघतो मला वाटतं, कारण सगळे उठायला लागले, बसायला लागले सगळे. काय थोडीशी ऐकून घ्या. ऐका, खाली बसा सगळे. आता तर झालं काय, त्या टायमाला खिडक्या दरवाजा. मग इकडचे लोक होते, मोठमोठे लोक, दिग्गज लोक गावावरचे,
ते म्हणले अरे हे बिलाचे आदिवासीचे 2 पोरं येतात अख्खं गाव हाणून जाते. आता इंग्रज होते म्हणून आपण कसे वाचलो, हे जंगलात राहत होते. आता हे भारतातून जर इंग्रज गेले तर मग हे आदिवासी तर आपल्याला सोलून खाते. मग मोठमोठ्या लोकांच्या मिटिंगा बसल्या, बैठका बसल्या, काय हे आदिवासींना कसं अडवायचं. कुणी कुणी काय म्हणतं माहितीये का, चला आपण सगळं चाकू तलवार घेऊन जाऊ, त्यांच्या वस्तीवर जाऊन हल्ला करू. एक जण म्हणला अरे गप खाली बस, ते दोनच येते तर धुवून जाते, त्यांच्या वस्तीवर जायचं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घातल्यासारखाचे. मग त्या ठिकाणी सगळ्यांची चर्चा झाली आणि ते काय म्हणले की आपण ह्या आदिवासी लोकांना कसं बिघडवायचं किंवा ह्यांचा कसा वापर करायचा ते माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. ते म्हणले कसा 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 म्हणले हे लोक ताकदीने भरपूर आहेत आणि एकीने सगळ्यात मजबूत. मग आपल्याला आदिवासींचं काय करावं लागणार आहे, यांची एकी आपल्याला तोडावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, एकी तोडावं लागणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे जे आहेत ह्यांच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला ऍड करावं लागणार. मग ज्या टायमाला आपले नाना भाऊ सारखे म्हणा, माझ्यासारखे म्हणा, गोलवाड सारखे, आमच्या गोलू सारखे असे पोरं ज्या टायमाला जायचे तर त्यांना म्हणायला लागले ते नाना साहेब या, नाना भाऊ असं बघायला लागले सगळ्याकडे. अरे मग एवढी इज्जत, एवढी हाय तर मला जरा वेगळाच वाटत राहिलो. मग नाही नाही नाही, तुम्ही आम्हाला इंग्रजापासून वाचवलंय, चला चला आमच्या बरोबर बसा, थोडं 2 शब्द. पण आपली बिलाची जात बसले बैठकीला, पण तिथं चहा ठेवला. कुठं हात लावतोय आमचा नाना भाऊ, मी तरी कुठं हात लावतोय चहाला, काय करते का काय म्हणून. पण त्या ठिकाणी ते म्हणले अहो थांबा, तुम्हाला माहिती आहे आमच्यावर विश्वास नाही पण आम्ही सुधारलो. मग त्या टायमाला काय केलं, गाढवानी वाघाचं कातड घातलं आणि आपल्याला समजायला लागलं की आम्ही तुमच्यासारखेच आहेत. मग त्यांनी काय केलं, त्यातला अर्धा चहा दुसऱ्या ह्यात ओतून घेतला, प्याला. मग नाना भाऊ हायलाय, मग नाना भाऊनी प्याला त्यातला अर्धा चहा. त्याच्यानंतर मी पण माझ्यातला अर्धा चहा पुढच्या माणसाने प्याला दुसऱ्या जातीच्या, आणि मी पण प्याला. मला वाटलं आता सुधारलेत आहे. दुसऱ्या दिवशी गेलो चहावर जमलं, तिसऱ्या दिवशी गेलो शरबत, ते अर्ध प्यायचे आम्ही अर्ध प्यायचं, आम्हाला विश्वास. पण हे त्यांचं जाळं होतं. मग काय झालं माहितीये का, 4-5 दिवसांनी 5-6 दिवसांनी एवढाले बाटल्या ठेवल्या, एवढे खंबेच का, चपटीन झोपटी असे खंबे ठेवले. नाना मोरे, अरे एवढा मोठा खंबा आहे का. आता नाना मोरेला मला सवय का आपली सिंधी बिंदी माहिती आहे आम्हाला, पण ते खंबे ते मला इंग्लिश आहे इंग्लिश. मग त्यातली अर्धी ते पेले अगोदर. मग आम्ही वाट बघितली नाना मोरे मी. त्या टायमाचं सांगतो मी, इंग्रजाच्या का गेल्याच्या नंतरची गोष्ट. उदाहरण की तुम्हाला जर म्हणलं, तुम्ही म्हणता आमचं नाव काऊन घेतलं भाऊ, मग आम्ही दोघांचंच नाव घेऊन जा, बदनाम तर बदनाम. तर नाना मोरेला सांगितलं की नानाजी यांनी अर्धी पिले, बघू आपण काय होतंय. मग ज्या टायमाला आम्ही दोघं पिलोच का, मग वस्तीवर चाललोत आमच्या आम्ही. त्या टायमाला मी असा चाललोय, नाना मोरे इकडून चालले. झाला काय. मग घरी गेल्यानंतर बायको बघते आमच्या दोघांच्या पण असे बघत, यार माझा नवरा सकाळी असा छाती काढून गेलता, ते असा का म्हणून यायला वाकडा. पोरग म्हणतंय की यार माझ्या बापाने नवीन व्यायाम काय करून आला का, नवीन व्यायाम करून आला का माझा बाप. नाना मोरे आणि मी एकमेकाला धरून चाललो, कोणाला सोडायचं नाही, मारून टाकू फाडून टाकू. अरे बायको म्हणली वाघ आलाय माझा, वाघ, जेवण करा आणि झोपा. सकाळी सगळे आपले इथल्या वाड्या वस्तीवरचे लोक आले आणि ते काय म्हणले, अरे नाना मोरे आणि हे तुम्ही काय केलं तर काल. म्हणले तुम्ही काही बोलत आहात. म्हणजे अरे गावामध्ये अमृत भेटतंय, अमृत. ते कोणतं अमृत आहे म्हणलं, इकडं चालायचं इकडं चालायचं, कोणतं अमृत आहे, अमृत कोणतं आहे म्हणले. ते म्हणले अमृत आहे बा काहीतरी. मग हे म्हणले आम्हाला पण प्यावं नाही असं थोडा अमृत. हा आमच्या बरोबर आम्ही अजून 10 लोक घेऊन गेले अनसडेमधले. हा गेलो बसलो त्या टेबलवर. मग 5 जण इकडून 5 जण इकडून आमच्या सोबत. नाना मोरेचा मुलगा माझा मुलगा काय म्हणायला लागला, अरे अरे काहीतरी आहे बरं का ह्यांच्याकडे, काहीतरी आपण बघू. त्यांनी खिशातले आमचे खिशे तपासले, त्याच्यामध्ये निघली चपटी. आमचा नाना मोरे तिकडं, मी इकडं, आमचे लेकरं झाडाखाली कोणत्या तरी. मग हे हसण्याची गोष्ट नाही, गोष्ट काय, तुम्ही बिघडला नाहीत
आजच्या घडीला 10 वर्षाचा, 11 वर्षाचा, 12 वर्षाचं, 15 वर्षाचं आपलं लेकरू आहे ना, दारू पिऊन पडताना कुठंतरी बघायला भेटतं. तुमचं म्हणून म्हणत नाही मी, आपल्यामध्ये मी बघतो बऱ्यापैकी दारू बाप प्याला इकडं पडतो, लेकरं कुठंतरी जाऊन पडतेत. ही तुमची सवय नाही, ही त्या लोकांनी तुम्हाला लावलेली सवय आहे, ती अजून सुद्धा जाय नाही आपल्या अंगात. म्हणजे तुम्हाला ह्या आदिवासीला जर थांबवायचं असेल, मग त्या 2 गोष्टी झाल्या. एक, हा प्यायला लागला, मग शिक्षण करणार कोण? दुसरी गोष्ट, त्याच्या लेकराकडे लक्ष देणार कोण? मग बाई काय तिकडून पिऊन आला की बायकोला मारलं. मला सांगा, इथं बसलेल्यापैकी सगळे जे पेतेत ते बरं का, किती जण पेतेत हात वर करा. बघितला का? ऐका, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. पण मला सांगा, जे अरे हाताचा विषय नाही, विषय काय आहे माहिती आहे का, की ज्या टायमाला आपण आपल्या पद्धतीमध्ये पिऊन घरी जातो, एखादं कोणी म्हणतं का रे माझी बायको म्हणते हेच माना सुपर हुना, हिरो हुना, असं का? हे कोण म्हणतं का माना हिरो हुनावर का? आता अरे तुम्हाला कोणीच हिरो म्हणणार नाही. आणि तुमचं लेकरू बाळ तर तुम्हाला कधीच काय म्हणणार आहे, थोडा मोठा होऊ द्या, कंबर मधलाच घाले आणि घालतेच. आत्ताचं वातावरण आहे, आपला समाज आपल्या लहान लहान लेकरं आपल्या बापाला आईला मारतेत. मग आपल्याला हे कुणी सवय लावली? बाहेरच्या लोकांनी सवय लावल्या. आपल्या वाड्या वस्त्यावर दारूच्या बाटल्या कशा आल्या? त्यांच्याकडून आल्या. आपण काय करतो? आपण पितो, त्यांचे घर भरतो, त्यांची बिल्डिंगा मोठमोठ्या व्हायला. आपण जिथं राहतो तिथं अडचण आहे. अरे तुम्हालाच नाही, तुमच्या देवाला पण अडचण आहे बाबा. अडचण तर सगळ्यालाच आहे, जाऊ द्या. तर मी काय म्हणतो माहिती आहे का, जर सुधारायचं असेल तर आज शपथ घ्या, सूर्यकांत पवार रेग्युलर प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी येऊ शकत नाही, पण ज्या ठिकाणी माझ्या समाजाच्या महिलेवर, माझ्या समाजाच्या मुलीवर किंवा माझ्या समाजाच्या लहान लेकरावर जाणीवपूर्वकडून अन्याय अत्याचार झाला तर त्याच्या मानेवर पाय, डोळे बाहेर. हा प्रकार तुम्हाला सर्रास बघायला भेटल. आणि कुणी का असताना काही कायदे आपल्यासाठी सगळ्यांसाठी समान आहेत. कसं, जर तुम्ही तुम्हाला कोणी जातीवाचक शिवीगाळ केली, तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात तर सांगतो तुम्हाला, जर एखाद्या महिलेला अंगाला कोणी हात लावला वाईट हितूने तर 354 नुसार गुन्हे दाखल. आता BNS नुसार दुसरे कलम आहेत, 108 वगैरे लागू आहेत. तर त्या ठिकाणी 354चा गुन्हा बाहेर जातीच्या बाईचा होतो. पण जर आदिवासी समाजाची महिला आहे तर 354चा गुन्हा दाखल होतोच, पण त्याच्याबरोबर अॅट्रॉसिटीचे कलम 311 नुसार वेगळा गुन्हा दाखल होतो. 6 महिन्यापर्यंत जामीन भेटत नाही पुढच्याला. इतकं स्ट्रॉंग कायदा आहे आपला, ते तुम्हाला समजला पाहिजे. कायदा तुम्हाला समजला पाहिजे. जर बाहेर समाजाच्या एका महिलेवर जर बलात्कारचा प्रकार होतो, कुणी तिचा इज्जत लुटतं, तर त्या टायमाला 376 BNS नुसार आता ज्या पद्धतीने आहे 304 नुसार जे गुन्हे दाखल होते आताच्या घडीला, तर हा विषय वेगळा. पण ज्या टायमाला ती जर आदिवासी महिला असत तर कलम 312 नुसार सेपरेट गुन्हा दाखल होतो. त्याच्या सुद्धा 6 महिन्यापर्यंत जामीन देण्याची तरतूद नाही. ही ताकद आपल्याला अॅट्रॉसिटीने दिलेली. त्याच्यामुळं ज्या टायमाला अन्याय अत्याचार होणार त्या ठिकाणी एकलव्य भिल्ल समाज संघटना त्या ठिकाणी विकणार. आणि हे संघटन जे आहे, मी हे महिलांना एवढं पुढं या, माझ्या आया बहिणींना इकडं पुढं या का म्हणतो, कारण हे संघटनच्या तुम्ही शाखा बघितल्या असा. एक सुमित्राताई पवार, ज्या महिलेने कधी शाळेचं तोंड पण बघितलेलं नाही, ह्या सुमित्राताई पवारचा फोटो तुम्हाला तिथे बघायला भेटेल. त्यांनी फक्त अशाच पद्धतीने डिपार्टमेंटचा अन्याय अत्याचार, चोरी करायचा रामू, उचलून न्यायचा गोमू. जगाचा सर्वे झालेला आहे. जगामध्ये आपली मुंबई पोलीस म्हणजे आपले महाराष्ट्र पोलीस जगामध्ये 2 नंबरला आहे. जर एखाद्या ठिकाणी कोणतं प्रकरण घडलं तर 24 घंट्यात आपली पोलीस डिपार्टमेंट त्याचा शोध लावू शकतं. पण या ठिकाणी तुमच्या जवळच जगदीश ठाकरे नावाचा एक होतकरू आणि एक बलाढ्य पद्धतीचा जगदीश ठाकरे नावाच्या मुलाची हत्या झाली. त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं सोडून तुम्ही कुठं आलात? उचला आहे. तिथं मर्डर होतोय, तुम्ही काय म्हणतात? उचला आहे. अरे असं नाही, तुम्ही उचलायला लागतात तर अडचण आहे, आम्ही उठायला लागल्यावर अडचण होईल. कारण आदिवासी आधीचे नंतर
चला वाढते भाषण थांबवतो. येवत किती द्रोणाचार्य काळ आता थांबणार नाही. येवत किती द्रोणाचार्य काळ आता थांबणार नाही. प्रत्येकामध्ये एकलव्य आहे. फक्त दान अंगठ्याचे करणार नाही, दान अंगठ्याचे करणार नाही. जय एकलव्य, जय भीम, जय महाराज. या ठिकाणी एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सूर्यकांत भाऊ यांनी या ठिकाणी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून जे कलम आहेत त्यांची माहिती व कायद्यापुढे कोणाची काही चालत नाही याची माहिती दिली.